नमस्कार. टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. प्रत्येक वेळेस आम्ही वेगळ्या घटनेवर नजर टाकण्याचं काम करतोय. परंडा शहर 10 जुलै 2025 रोजी बंद होतं आणि या बंदचं कारण काय होतं मी त्या ठिकाणी गेलो होतो. तिथला ग्राउंडचा रिपोर्ट पण दाखवला मी तुम्हाला. परंडा नगरपालिकेच्या CEO आहेत मॅडम, त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून तिथल्या लोकांनी परंडा शहर बंदची हाक दिली. आता या बंदमध्ये सहभागी झालेले लोक होते, त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवली. तिथं मी त्या ठिकाणी गेलो होतो, त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवली मी तुम्हाला. मात्र ज्या लोकांनी बंद पुकारला होता त्या लोकांना प्रत्युत्तर देण्यासाठी 11 जुलै रोजी परंड्याचे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेतून विरोधकाचा त्यांनी चांगला समाचार घेतलाय. पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय बोलले मी अनकट पत्रकार परिषद दाखवणार आहे. आम्ही ज्या घटना घडतात त्या वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करतोय. विषय कोणतेही असू द्या, आम्ही आरपार दाखवण्याचं काम करतोय. आमचं 1 नंबरचं चॅनल आहे. या चॅनलची व्ह्यूअर्स 4,75,00,000 जास्त आहेत. तुम्ही आमचं चॅनल आता सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही गावखेड्यातले असो शहरातले असो आणि विषय कोणते असो आम्ही थेट दाखवण्याचं काम करतोय. बघूया आता परंडा शहरामध्ये माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी 11 जुलै रोजी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमधून विरोधकावर चांगलंच कडाळले आणि विरोधकाचा चांगला समाचार घेतला. पाहूया थेट आपण. माहिती तर तुला कुठलीच नाही, चमच्याचं ऐकून बोलू नको. दादागिरी करत असेल तर जाकीर सौदागर सैन करणार नाही. ती नूर चौधरी वकील नाही, अर्धा वकील आहे. माझाही रणजित पाटलाला ओपन चॅलेंज आहे. ती 70 जून मी 5 मीटर मिटवलेत त्याची. त्याचं तोंड बघा, मोकाड बोकड फिरताय का मोकाड बोकड, तसं दिसतंय ती भाड्या. नंतर परंडा शहर 100% बंद झालेलं नाही. मोटरसायकल रॅली काढली आणि ती मेघाना शादी में अब्दुल्ला दिवाना तिथं गाडीच्या खालीच उतरलं नाही. चमच्याचं ऐकून काय बोलू नको. तुझे दुधाचे दात पडलेले नाही माझ्या नादी लागून. सौदागर आहे, तुम्हाला चॅलेंज करू नको. त्या माझ्या अंगावर येऊन दाखव. शिंगावर घेतलं, 2दा बोललेलं. यांच्या शाळेत अतिक्रमण कशाला अर्धवट माहिती घेतो का चमच्याची. चमच्याचं ऐकू नको, स्वतःचं ऐकून राजकारण कर. रणजित पाटलाला जाता जाता ही सांगतो की माझे तात्याचे लई समान होते, पण तू चमच्याचं ऐकून काही भाषा करू नको. पुन्हा दिलं येण्याच्या हातात मला, जा घे. सर्व इथं जमलेले माझे पत्रकार मित्रांनो आणि माझे सर्व शिवसेना शिंदे सेनेचे कार्यकर्ते, हे सर्व नगरसेवक, आज मी जी पत्रकार परिषद घेतली त्याचा विषय ही आहे की माझी राजकीय सुरुवात कधीपासून झाली हे सांगण्यासाठी घेतली. पहिली निवडणूक 2021 मध्ये लढलो. 2001 मध्ये लढलो, निवडून आलो. कुणाला वाटत नव्हतं की मी नगरसेवक होईल राजकीय नेत्यांना, म्हणून मी निवडून आलो. आता ती बिल्डिंग लावली असती त्यांना किल्लर वाटत होतं. दुसरी निवडणूक 2006 मध्ये लढलो, निवडून आलो. तिसरी निवडणूक ज्या टायमाला 2011ची निवडणूक लढायची तयारी होती, सगळे राजकीय विरोधक एकत्र आले. याला आवरावं लागेल, याला आता आवरावं लागेल. सगळे एकत्र येऊन, सर्व पक्षी एकत्र येऊन माझ्या विरोधात एक उमेदवार दिला. 2011च्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार दिल्यानंतर सगळ्यात 2दा जी निवडून जे आलो मी, सगळ्यात जास्त मतांनी निवडून आला असेल तर 2011 मध्ये आलो. तिसरी निवडणूक झाली. 2016 मध्ये नगर अध्यक्षाची निवडणूक लागली. अध्यक्षाची निवडणूकच्या आधी आरक्षण पडला. ते आरक्षण असं पडलं की सर्वसाधारण जनरल जागा पडली. त्या टायमाला ज्या दिवशी आरक्षण पडला त्या दिवशी माझे कार्यकर्त्यांनी बॅनर लावले की भावी नगर अध्यक्ष. विरोधक म्हणाले याला मेंटल मध्ये नेऊन तपासावं लागेल. काय हरकत नाही. 6 महिन्याआधी ही बॅनरबाजी करून चॅलेंज करून निवडून आलेला मी एकमेव नगराध्यक्ष आहे.
उमेदवार तर कुणी तयार ठेवू शकतात. 6 महिने आधी मी डिक्लेअर केलं की मी उमेदवार आहे आणि निवडणूक लढवली 2016 मध्ये. सगळ्यात जास्त मतांनी 2200 मतांनी परांड्या शहराच्या जनतेने मला निवडून दिलं. त्यानंतर विरोधक घाबरून गेले की जाकीर सौदागर आला कसं. फक्त यायचं कारण एकच आहे, माझ्या माग परांडा शहराचा मतदार, जनता, गोर गरीब, शेतकरी, व्यापारी सगळे माझे पाठीशी असल्यामुळं हा निवडणूक 2016ची निवडून येण्यासाठी मला यांनी निवडून दिलं. परत 2016 ते 2021 पर्यंत मी नगराध्यक्ष राहिलो. नगराध्यक्ष असताना मी विरोधात होतो. महाराष्ट्रात माझी सत्ता नव्हती. मी भैयाच्या नेतृत्वामध्ये 2001 पासून 2021 पासून तर 2016 पर्यंत भैयाच्या नेतृत्वात मी 4 निवडणूक लढवलेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून. 2016च्या नंतर आणि त्या पिरियडमध्ये त्या काळात फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. विरोधक त्या टायमाला मी म्हणाले की आता ही निधी कशी आणल आणि परांड्याचा विकास कसा होईल. तर आपले सगळे परांड्याचेच पत्रकार आहेत. सगळ्यात जास्त माझ्या आधी 2016च्या आधीचे झालेले नगराध्यक्षपेक्षा जास्त सगळ्यात जास्त निधी मी ह्यांना आणून दावली आणि परांड्या शहराचा विकास केला. त्यानंतर 2021 मध्ये निवडणूक लागली. त्या काळात मी भैया संघात होतो. सावंत साहेब निवडून आलेत. दोन 2021 मध्ये नगराध्यक्ष पद हा माझा गेला, काळ संपला. 2022 मध्ये महाराष्ट्राचे नेते माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब यांचा माझा संपर्क झाला. ती मला म्हणाले की भाई तुम्ही माझ्याकडे या, आपण परांड्याचा असा विकास करू की आजपर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून जी निधी आली नसेल एवढी निधी परांड्या शहराला आपण आणू. तर सावंत साहेबांनी ज्या टायमाला मी त्यांच्या जवळ गेलो त्यांनी 150 कोटी रुपये निधी परांडा नगरपालिकेला दिली. आज जी तुम्हाला कामं दिसते ती 150 कोटी मधली काम आहे. तर सावंत साहेबांनी 150 कोटी रुपये निधी दिल्यानंतर विरोधकाचे पोटच जळा लागलाय. पोट जळण व्हायला लागली त्यांना की हा एवढी मोठी निधी एवढा विकास झाल्यानंतर आपलं कसं होईल. तर विरोधकाला माझंही म्हणणं आहे, जळण्यापेक्षा मी जी करतो माझ्यापेक्षा 10 पटीने तुम्ही जनतेचा फायदा करा, त्यांचा विकास करा, त्यांच्या सुखात जावा, त्यांच्या दुःखात जावा. त्यांना ती करता येत नाही, मी त्याला जबाबदार नाही. आणि सावंत साहेबांनी जी 150 कोटी निधी दिली तर सगळी जबाबदारी माझ्याकडे दिली की ही बाई तुम्ही सगळं बघून ही कामं चांगल्या क्वालिटीची करून घ्यावा. आम्ही कामाची सुरुवात केली. समर्थनगरमधून समर्थनगरमध्ये जेव्हा काम करायच्या आधी मी तिथं फिरलो, बघितलं की समर्थनगर मधलं पाणी बाहेर कसं काढायचं. जिथून पाणी निघतं ती मालकीची जागा आणि जिथून निघत नाही ती रस्ता. आम्ही अडचणीत आल्यानंतर तिथली जमदडे कंपनी आहे, त्यांची जागा जमिनी प्लॉटी त्यांचेच होते. त्यांना बोललो की बाबांनो ह्या एरियातलं पाणी काढायचं असेल तर तुम्हाला आम्हाला 2 फूट जागा द्यावा लागेल नाली काढायची. त्यांनी मान्य केलं आणि 2 फूट जागा त्यांनी नाली करायसाठी समर्थनगरमधली जागा पाणी बाहेर काढायसाठी दिली. आज आमचं काम चालू आहे समर्थनगरमध्ये.
विरोधक म्हणतात की ह्यांना कळत नाही, यांनी रस्ते सगळेच खांदून ठेवले. मला ती बोलायचंय बोलणाऱ्या पाटलाला, अरे येड्या तू समर्थनगरमध्ये जाऊन आला का? बोलतो कसं? माहिती तर तुला कुठलीच नाही. चमच्याचं ऐकून बोलू नको येड्या. पाटलाला बोलतो, रणजित पाटलाला. नाल्याचं काम आणि तक्रार कशाची? रस्ते खांदून ठेवली. ही अशी येडे विरोधक आहेत आणि आम्हाला म्हणतात की ही येडे. दुसरं एक मला ती रणजित पाटलाला बोलायचंय, काम नाल्याचं चालू, रस्त्याचं नाव घेतलं. दुसरा विषय रणजित पाटलांनी म्हणलं की परंडा शहरामध्ये समर्थनगरमध्ये लोकांना येण्या जाण्यासाठी एक तरी रस्ता त्यांनी एक एक रस्ते खोदून काम करावं. मला रणजित पाटलाला बोलायचंय की मार्केटमधून समर्थनगरमध्ये जायचं असेल आणि समर्थनगरमधून मार्केटमध्ये यायचं असेल तर एकच रस्ता आहे. इथे एकच. इंटरव्ह्यू व्हायचं तीच आहे, आज जायचं तीच आहे, बाहेर जायचं तीच. आता दुसरी अडचण अशी आली, ह्यांनी परवा आंदोलन केलं अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी. तर माझी ती अन्यायाविरुद्ध जी लढणारी जी समिती आहे, 5 पक्ष एकत्र येऊन, त्यांना एकच माझं म्हणणं आहे की समर्थनगरमध्ये जावा. लोक रडा लागले, राजकीय लोकांनी रस्ते हडप केले आणि ती खरे अन्यायाविरुद्ध लढणारे असले तर त्यांनी रस्ता मोकळा करून दाखवावा. ही माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे. हडप केले तर हडप. गरीबावर अन्याय व्हायला लागला, गिरामींची लोक रडा लागलेत आणि शहराची लोक दाद देऊन त्यांना दादागिरी करत असेल तर जाकीर सौदागर सैन करणार नाही. त्यांच्या बाजूने खरं विरोधक म्हणून आणि खरं न्याय देणारा म्हणून ही जाकीर सौदागर सोमवारपासून रस्त्यावर निघणार आहे. ही ओपनपणे मी त्यांना चॅलेंज करतो. तिसरा विषय, जनतेच्या हितासाठी ती नूर चौधरी म्हणतोय. मी तर म्हणतो ती नूर चौधरी वकील नाही, अर्धा वकील आहे. अरे बाबा, तिथं समाज आहे 2 गोसाई समाजाची, त्याच्यावर तुझा अतिकार म्हणून तू नाही द्यायला लागलाय दुसऱ्याला. ती काढ पहिले. आणि ती काढायसाठी मॅडमने नोटीस दिली तर मॅडम भ्रष्टाचारी. मॅडमने त्यांना नोटीस दिली की तिथं 2 समाज आहेत गोसाई समाजाचे. माझ्या लहानपणी मी तहसीलदार साहेब तिथं नारळ फोडायला जायचे प्रत्येक गुरुवारी आणि मी ती नारळ खाण्यासाठी वाट बघत तिथं बसत होतो लहान. तर माझे वयाचे तर लय आहेत ह्याच्यात. आहे का तुम्हाला माहिती? तर काय 2 समाज आहेत, 2 समाज आहे. ही न्याय देणार आहेत. हिंदू समाजाला अडचण येते म्हणून म्हणणार आहेत मंदिराला जायला, त्यांनी ही न्याय द्यावा. सोमवारपर्यंत रिकामा करून दाखवा. माझाही रणजित पाटलाला ओपन चॅलेंज आहे. दुसरा विषय, किल्ल्यात जाण्यासाठी रस्ता आहे का? तुम्ही पत्रकार आहे, दाखवा मला. किल्ल्यात जाण्यासाठी रस्ता आहे का? मॅडमने नोटीस दिली की मॅडम भ्रष्टाचारी. चौथा विषय, कुंभार भावडी बघितली ना तुम्ही? कुठे आहे दीक्षित साहेब? कशी परिस्थिती होती तिथं? कशी होती? जाता येत नाही. किती घाण होती. मी नगराध्यक्ष असताना मला सुद्धा माहित नाही ती नगरपालिकेची जागा आहे. कुणी म्हणायची सध्यावरची. आणि अशी चर्चा होती की सध्यावरली शौचालय बांधायला जागा दिली. मला दिली असेल, राज्यकर्ते होते ते 40 वर्षापासून. ती जागा होती खरी नगरपालिकेची. ती कोण काढली असेल तर 1 मे मनीषा वडीपल्ले मॅडमनी काढली. मनीषा वडीपल्ले मॅडमनी काढले, कुटीची जागा गेली. हे भ्रष्टाचारी आहेत. शब्बीर पठाणला नोटीस दिली किल्ला अतिक्रमणासाठी, भ्रष्टाचारी आहेत. मार्केटमध्ये, परंडा मार्केटमध्ये, भाजी मार्केटमध्ये जुन्या रस्ता आहे जायला, सगळं अतिक्रमण आहे. काढा म्हणून नोटीस दिली, भ्रष्टाचारी आहे. ह्यांचा एकमेव धंदा आहे, तहसीलदारने नाही ऐकलं की तहसीलदार भ्रष्टाचार. परंडा पोलीस स्टेशन पीआयने नाही ऐकलं की पीआय भ्रष्टाचार.
पंचायत समितीची बीडीओ साहेबांनी नाही ऐकलं की ती भ्रष्टाचार, मुख्य अधिकाऱ्यांनी नाही ऐकलं की ती भ्रष्टाचार. मला ती समीर पठाणला सांगायची ती येड्याला 10 वर्ष आधी चौकशी करा म्हणलं. काय म्हणलं? 10 वर्ष आधीची. हे तहसीलदार, मुख्य अधिकारी, इंजिनियर यांची 10 वर्ष आधीची प्रॉपर्टीची आणि आताची वाढलेली प्रॉपर्टी चौकशी करा. तहसीलदार साहेबाला येऊनच पहिली ड्युटी आहे त्यांची, तहसीलदार झाले ते 10 वर्ष आधीच काय चौकशी करत. ते येड्याला ही सुद्धा माहित नाही की ती तहसीलदार कधी झालेत. अशी येडे विरोधात परंडत आहेत. आणि विनाकारण घाडगेने काय ऐकलं नाही की घाडगे भ्रष्टाचारी पैसे खाल्लाय, भाऊजीने ऐकलं नाही की ती भ्रष्टाचारी पैसे खाल्लाय. यांनी धंदा काढलाय की करे परंडा शहराचे व्यापारी आणि जनतेला न्याय देणारे असतील तर मी जी म्हणलेलं ती चॅलेंज केलेलं आहे, समर्थनगरमध्ये पुढाऱ्यांनी हडपलेली रस्त्याची जागा ती मोकळी करून द्यावं. नूर चौधरींनी समाध्यावर अतिक्रमण केलेला ती मोकळा करून द्यावा. जमील पठाण नाही त्याला जमल्या म्हणतो. अरे जमल्या ती किल्ल्याला जाणारा रस्ता मोकळा कर ना. तुझी लायकी बघ काय तर. किल्ल्याला जाणारे रस्ते तुला नोटीस दिली तू मॅडम भ्रष्टाचारी. हा ती शब्बीर पठाण इमामबाळ्याला जाण्यासाठी वाट आहे का? तुम्ही पत्रकार आहे तिथं नोटीस दिली की मॅडम भ्रष्टाचारी. आणि ही जी करती समिती जी झालेली आहे सर्व पक्ष ह्याच्यात तुम्ही निवडा. मी जी नाव घ्यायला ही लोक आहेत का नाही? नसतील तर मग सांगा. आणि ह्यांच्यापाशी ती 70 जोल मी 5 मीटर मिटवलेत त्याची. सारंगशाह बिचारा मेलाय. पुन्हा ती सय्यद लोक जे लोकांनी घरं इकलेत. इतकं व्याज त्याचं इकले की नाही? त्याचा ती एक मामाचा पोर काय सक्का त्याला सुद्धा माफ केलं नाही. मी पैसे भरले 2 लाख भरले का नाही? अहो त्याचं तोंड बघा. बोकड फिरताय का मोकाड तसं दिसतंय ती भाड्या. अनुरूपाने म्हणतंय की आम्ही ह्याच्या विरोधात लढा लागलो अन्यायाविरोधात कुणाला म्हणते? काल बंद झाला परंडा शहरामध्ये. यांनी बंद पुकारल्यानंतर परंडा शहर 100% बंद झालेलं नाही. 100% परंडा शहर बंद झालेलं नाही. आणि परंड्याची परत आहे हे कुणी लिहून बी लावलं तर परंडा बंद होतो. पण ह्यांना मी सांगतो एकट्या जाकीर सौदागरच्या भेण्यापोटी रणजित पाटील जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणतोय तू सकाळी 7 वाजल्यापासून गावात फिरायला लागला होता आणि विनंती करत होता बंद करा म्हणून. आणि आता म्हणतोय की व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं, मी त्यांचा आभार मानतो. सकाळी 7 वाजल्यापासून फिरतो मी बघतोय तिथं बसलेला आहे मी टिपू सुलतान चौकात. गाव बंद करा. काही लोक शटर हाताने वळलेत. लोकाला मी म्हणलं ही काय भानगड आहे तर त्यांनी म्हणले अध्यक्ष साहेब बंद करणं ही आमच्या मनापासून नाही. काय करावं? लंगेशी खुदाडली. व्यापाऱ्याचं काय म्हणणं आहे? आमच्या मनापासून ही गाव बंद करायची इच्छा नाही, पण काय करावं? लंगेशी खुदाडली ही व्यापाऱ्याची प्रतिक्रिया. तरी काय हरकत नाही. यांचं म्हणणं ही व्यापारी आमच्या पाठीशी आहेत. पाठीशी असलेले व्यापारी दुकाना कमीत कमी परंडा शहरात 2000 असतील. 2000 दुकानदाराचे 2000 व्यापारी लोक असतील. ह्यांच्या निवेदनमध्ये 10 लोक व्यापारी होते का? मला दाखवा. 10 व्यापारी निवेदन देतात. अहो यांना खेड्याची लोक आणावं लागले. परंड्या शहराची लोकच नव्हती ती मोटरसायकल रॅलीवर. आणि ही रणजित पाटील म्हणतोय बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. अरे तू स्वतः पाटील नवरदेव सारख्या तर गाडीत गेलाय तू अब्दुल्ला दिवाना का? मी तुलाच वाटत होता बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना. नवरदेव सारख्या गाडीत गेलाय आणि गोरगरीब कार्यकर्त्यांना महाग गाड्या घेऊन फिरवा लागल्या. आणि 80% लोक त्याच्यात गिरामींची होती. 40 ते 50 लोक असतील 5 पक्षाचे परंडा शहराचे. आपलं आंदोलन कुठं आहे? गिरामींमध्ये नाही. आपलं आंदोलन परंड्या शहरामध्ये आहे. मग तिथं परंड्या शहराचे 1000-2000 माणसं दिसायला पाहिजे ना त्यांचा पाठिंबा असल्यावर.
बंदचं तर त्यांनी उत्तर दिलं, लंगेचे खुदा डरे, म्हणून बंद केलं. आणि काही लोकांनी नाही केलं की ही बळच ओढायची सातभर शटर. पराठा 100% झालेलं नाही. तिसरा विषय ती नूरजी चौधरी म्हणतोय की गाव तळ्यावर पदर खर्चांनी पूल केला. अरे वकील, तुला केलंय कोण वकील? मी म्हणतो चॅलेंज, तुला वकील कोण केलंय? गाव तळ्यात पदर खर्चांनी मी काय घरचं जहागीरदार आहे का? वर्क ऑर्डर आहे, वर्क ऑर्डर वकील माहितीच्या अधिकारात मागून घे, नाहीतर तुला अर्ध वकील जी म्हणत होते लोक, खरंच अर्ध आहे तू. तिसरा विषय नूर चौधरीने म्हणलं पत्रकार परिषदमध्ये, एक कामाचं बिल तर निघालं आणि रॉयल्टीच भरली नाही. ऐकल्यास? बिगर रॉयल्टी भरतं बिल काढलंय नगर. अरे येड्या, बिगर रॉयल्टीचं चेकच निघत नाही. आधी रॉयल्टी कटतील, परत चेक देतात गुत्तेदार. आणि मी वकील आहे. कशाच वकील आहे? रॉयल्टी नाही भरता बिल काढलंय. तुम्ही बघा त्याच्यात असेल तिने सर्वांची मुलाखत. रॉयल्टी मी म्हणतो अगोदर कट्टी आणि नंतर गुत्तेदारात चेक देत. वाळूची रॉयल्टी भरलीच नाही मला, चेक दिला त्याला, यांच्यावर कारवाई व्हायला. सगळे अर्धे माहितीची लोक आहेत. दुसरा विषय ती जी म्हणतोय की दर महिना घन कचऱ्याचा 18 लाख रुपये बिल निघतंय. किती निघतंय? 18 लाख. ही माहिती घेतली का त्यांनी? नाही घेतात. काय बोलायचं? बोललं. अजून त्या घन कचऱ्याच्या एजन्सीवाल्याला टेंडर परवा झालेला आहे, त्याला दिलंय 13,25,000 रुपयाचा ठेका दिलेला. किती फरक पडला? किती लाभाड आहेत ती? लाभाड आहेत का नाही त्यांचे आरोपवर बोलायला लागलो मी. ती किती खरे आरोप घेतात. गावतळ्याचं पूल सहखर्चाने केलंय, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, परमिशन घेतलं नाही, त्याची वर्क ऑर्डर आहे. तुम्ही जाऊन बघावं पत्रकारांनी. परांडा ठेका स्वच्छता करण्यासाठी 13,25,000 टेंडर दिलेलं आहे. ते 18 लाख म्हणताय. 5 लाखाचा फरक आहे. परांड्या शहरामध्ये 17,200 मतदान आहे. 200 तरी लोक त्यांच्या मागे राहावा. कालच्या आंदोलनामध्ये जनता तुमच्या मागे आहे ना, त्यांचा रोष आहे ना. जनतेचा रोष करणारा, जनतेची रोजच्या विरोधात लढा लागले. जनता राहायला पाहिजे ना तिथं. याला ग्रामीणचे माहिती शहर हद्दीबाहेरचे लोक आणावं लागले. तेव्हा त्यांनी मोटरसायकल रॅली काढली. आणि ती मेघाना शादी में अब्दुल्ला दिवाना तिथं गाडीच्या खालीच उतरलं नाही. आणि ती म्हणताय की नगराध्यक्ष येडा. अरे तू येडा आहे, माहिती घे. चमच्याचं ऐकून काही बोलू नको. एक जबाबदारी व्यक्ती आहे, जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. या नात्याने मी तुला बोलतो. तात्याबरोबर मी विरोधात राजकारण केलं. एकमेकाचे कट्टर आम्ही विरोधक होतो. पण एकमेकाला 8 दिवस दिसले नाही तर फोन करून विचारत तू कुठं आहे? मी म्हणायचं तुम्ही कुठं आहे? त्यांनी तुझा अरे तुऱ्यावर भाषा मला केलेली नाही. तू करू नको. तुझे दुधाचे दात पडलेले नाही माझे नादी लागून. सौदागर आहे. तू मला चॅलेंज करू नको. माझ्या अंगावर येऊन दाखव. शिंगावर घेतलं. 2दा बोललेलं आहे. एकदा शरद पवार साहेब या सभात बोललाय आणि काल मुलाखतीमध्ये बोललाय त्या रणजित पाटलांनी. त्याला मी उघड चॅलेंज करतो. तू सौदागरच्या नादी लागू नको. अंगावर घ्यायचं आणि शिंगावर घ्यायचं एवढा सोपा नाही. आणि तुला खरंच मला अंगावर घ्यावं वाटतंय आणि शिंगावर घ्यावं वाटतंय तर माझं ओपन चॅलेंज आहे. 2 ते 4 महिन्यात नगरपालिका लागेल. तू उभार. तू माझ्या विरोधात तू उभार. जाकीर सौदागर संपवायचं तुला. स्वतःवर दुसऱ्याला उमेदवारी देऊ नको. की माझं ओपन चॅलेंज आहे रणजित पाटलाला. आणि ती म्हणतात की मॅडम भ्रष्टाचारी आहेत. भ्रष्टाचार जे अधिकारी असतो, पत्रकार आहेत तुम्ही, जास्त सांगायची गरज नाही. भ्रष्टाचार अधिकारी भिवून राहतो का डेअरिंगने राहतो? त्याचं उत्तर मला द्या. तुम्हालाच विचारतो. भ्रष्टाचारी अधिकारी भिवून राहतो कुणाला बी का डेअरिंगने राहतो? भिवून राहतो.
मग भिवून राहणारा माणूस ही 5-5 पक्षाची लोक विरोधात गेले असते का त्यांची? त्यांना 5 पक्षाला एकत्र यावं का लागलंय? ही मॅडम भ्रष्टाचार करत नाही, फक्त ह्याला नोटीस काढ, ह्याला ही कर, त्याला ती कर. ती जनतेला न्याय द्यायला लागली म्हणून मॅडम भ्रष्टाचारी. कुंभार बवळी 1.5 एकरची जमीन आहे, 1.5 एकर. कुणी म्हणू दे ती जागा कोणाची म्हणायची आपण. सध्यावरची जागा म्हणून असं नाव होतं, पाठीपिटी नव्हती पण एक चर्चा होती. बरोबर आहे. मी नगराध्यक्ष 2016 मध्ये 2021 पर्यंत झालो. मला सुद्धा माहित नाही ती नगरपालिकेची जागा ती कोण काढली. ती जागा सिद्ध कोण लावलं? नगरपालिकेचे मनीषा ओलीपल्ले मॅडमनी. मग आता सध्यावाल साहेबाचं डोका नका फिरणार. मग ही करती समिती काढायची, भ्रष्टाचार लावा मॅडम. आपली जागा चालली कुठीची. चौकशी तर होणारच ना खऱ्या खोट्याची. ही विषय झाला सध्यावाल बरोबर. सध्यावालनी गाव तळ्यावर अतिक्रमण केलं होतं आणि लोकांना टपऱ्या मारून भाडा द्यायचा प्रयत्न करत होता. मॅडमनी सिद्ध करून दावली नगरपालिकेची जागा. आता जी तुम्हाला म्हणतो समर्थनगरमध्ये जी रस्ते हडप केलेले पुढारी, लय मोठे पुढारी आहेत ती रणजित पाटील आणि जी 5 पक्षाची जी एकत्र आले ना, ह्यांनी न्याय मिळवून द्यावा. सगळे ग्रामीणची लोक राहतात त्याचा आणि त्यांना दबाव टाकून हे रस्ते बंद केलेले. एक व्यक्ती असा आहे ती बिचारा 1.5 फुटाचा रस्ता त्याला घरी जायचा. काय करायचं ते? अचानक त्याच्या घरी कधी कुणी आजारी झालं, सिरियस झालं तर गाडी कुठून आणायची? न्याय द्यायला निघाले ना तुम्ही. मी पाठवतो पाटील तुमच्या घरी उद्या त्या माणसाला ती रस्ता मोकळा करून द्या. आणि ही भाषा तुम्ही करायला लावली मला. ही भाषा मी कधीच केली नाही. मी कुणाला भाऊ म्हणतो, कुणाला पाटील म्हणतो, कुणाला साहेब म्हणतो. पण ही भाषा रणजित पाटील तू करायला लावली, एवढा ध्यानात ठेव. अजून तुमच्या ह्याच्यात बी तशीच परिस्थिती आहे. कोटला मैदानमध्ये बी बाहेर निघायला पाणी रस्ता नाही. सोनवणीची जागा घेतली आम्ही, सोनवणीची पाणी काढ. सगळे ग्रामीण मधले, तिथं यादीत नाव सुद्धा नाही त्या एरियात लोकांची. गावात त्यांना न्याय द्या ना. तुमची कामाला येते जिल्हा परिषदला, रस्ता मोकळा करून द्या ना. आम्ही दमणार नाही, आम्ही गपचूप बसणार नाही अन्याय विरोध. मग ते अन्याय नाही का? हो साहेब, अन्याय नाही का ती? तुम्ही पत्रकारात पर्यटन जाऊन बघा. माझी बैठक झाल्यानंतर, पत्रकार परिषद संपल्यानंतर. आणि ती जमील पठाण, मस्त एवढी मोठी दाढी, डोक्यावर टोपी, खालीवर झुब्बा, काळ्या का आमची मस्जिद आहे सोनारी करमाड रोडला आहे. बघितले असेल तुम्ही पवार कॉम्प्लेक्स. तिथं 2 गाळे आहेत. 2 मस्जिदचे काहीतरी भाडा येईल म्हणून खर्च निघाल. 2 गाळे झाल्यानंतर ती गाळ्याला मागणी झाली 10 जणांची, द्यायचे 2 जणाला. तर ही गपचूप मध्ये ती मागणाऱ्याला म्हणतो मला काय देणार गपचूप सांग. असलं तर नीच माणूस आहे. आणि लोकांना म्हणताय की ही प्रशासनाची दलाल आहे. अरे भाड्या, तो आधी तू काही बघ. परवा रजिस्टर ऑफिस मध्ये 31,000 रुपयाची मागणी केली यांनी मला द्या म्हणून. ती जमील पट आणि मी मावला ना, अवार पट्टे मावला नाही. हा, यांचे सगळ्याचे धंदे, याची चौकशी व्हायला पाहिजे. सगळ्याचे व्याजाचे धंदे आणि दारूचे धंदे ह्यांचे आहेत. रणजित पाटलाचे मागे जी बी आहेत, 70 पटान व्याजाचा धंदा, कुणाचे चक्र्याचे धंदे, कुणाचे दारूचे दुकानं, अन्यायही करतात. अहो, तळेकरची जागा खाल्ली. कुठे आहे ती? किती गुंठे खाल्ली होती तुझी? तुझी पहिली किती खाल्ली? इकडे येऊन सांग. ह्याच पटाने खाल्ली. ही समितीत आहेत ती लोक. किती खाल्ली? घरी येऊन 13 गुंठे जागा फक्त व्याजात खाल्ली. व्याजात 13 गुंठे जागा ती माझी आता कॉम्प्लेक्स द्यायची घरापाशी येऊन. कॉम्प्लेक्सची 13 गुंठे जागा कोणी खाल्ली ह्याच पटाणाने. आणि हीच म्हणतात की आम्ही न्याय विरुद्ध लढा लागलो. ह्यांना न्याय द्या ना. ती झालं तर झालं. ज्या टायमाला ही लोक माझ्या संपर्कात आली, मी कॉम्प्लेक्स बनवलं. माझ्या कॉम्प्लेक्सला चिटकून परत 4 गुंठेचा कंपाऊंड मारला होता त्यांनी. ह्याच पटाणाने मारला होता का नाही?
मारला होता. कोण काढलं ती? तुम्हीच काढला. मी काढला जाऊन मी अन्याय होऊ देणार नाही म्हणून. जाकीर सौदागर असा आहे. आणि तुम्हाला आज सांगतो, सोमवारपासून किल्ल्याचा रस्ता, इमामबाळ्यावर जाणारे झालेले कामावरचं अतिक्रमण, भाजी मंडईवर जाणाऱ्या रस्त्यावर झालेला अतिक्रमण, नूर चौधरींनी समाध्यावर केलेला अतिक्रमण आणि समर्थनगरमध्ये जाण्या येण्यासाठी रस्ते हडप केलेला अतिक्रमण पुढाऱ्यांनी, ह्याच्यासाठी सोमवारपासून मी निवेदन देऊन तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब, परांडा नगर परिषद ह्यांना सगळ्याला देणार आणि त्यांना फक्त 10 दिवसाचा वेळ देणार. 10 दिवसाच्या आत कधी निघाला नाही तर माझं बी आंदोलन बघा. पण परांड्याची माणसं राहतात, भाड्याच्या गिरामीन मधली, ह्यांची लायकी तुम्ही कळा. शान मी बोलते नाही का, हिंदी में बोलाय नाक कधी तुझी आवा भोग बाकी अरे चांगला बोला. पत्रकार बी परांड्याचीच आहे. हा, मी असं केलं, मला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिली, व्यापाऱ्याचे आभार. अरे व्यापाऱ्यांनी मला म्हणलेत लंगेचे खोदा डरे होईल. व्यापाऱ्यांनी साथ दिली, कधी मान्य केलं असतं मी, कधी केला असता. त्या बंद केलेल्या व्यापाऱ्यांनी निवेदन द्यायला त्यांच्या बरोबर राहायला पाहिजे होते का? तुम्ही पत्रकार होते सगळे, होते का? नसले तर माझे पैसे किली पैदा होतो तुम्हाला. 50 लोक होते परांड्यातले, व्यापारी नव्हते. जी न्याय देणारे आहेत का त्यांच्याच घरातले 50. तुम्ही मला बोला, परांडा पोलीस स्टेशनच्या राऊंड मध्ये 12च्या नंतर राऊंड मध्ये कधी चुकीचं माणूस असेल, काहीतरी घडवणार, आणि पोलिसाची गाडी समोर आली, काय करत होती? पोलिसांनी उभं केलं तर तो मामा तरी करल, घाबरून तरी बोलल, पळून तरी जाईल. आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यावर एक दुसरा माणूस भेटतोय त्यांना, ती खरा असतो, ती कुठेतरी गावाने उतरलेला असतो. ती काय म्हणतो, अरे कुठे गेलता? साहेब बार्शीला गेलतो, प्रायव्हेट गाडीतून आलो, घरी चाललो. जा म्हणते. असा विषय ते मॅडमचा आहे. चुकीचा आरोप आहे. यांनी ही जी आरोप आहेत एकदम चुकीचे आहेत. ह्यांच्या फक्त 150 कोटी रुपये भूम परांडा वाशीचे लोकप्रिय आमदार डॉक्टर तानाजी सावंत साहेबांनी 150 कोटी रुपये आणलेत आणि चौकड विकासाचे कामं चालू आहेत, फक्त जळून. भ्रष्टाचार नाही, काय नाही, फक्त जळून. ही फक्त आता आमच्यावर शेकायची तर त्यांच्यावर शेकलं मॅडमचं भ्रष्टाचार. त्यांचं जळण मॅडमवर नाही, आमच्यावर आहे. आता त्यांना वाईट वाटतंय आमचं. 150 कोटीची कामं चालू आहेत. हा, आणि रस्ता एकच. आणि ती रणजित पाटील म्हणताय की त्यांनी मंदिराला जायला वाट ठेवली नाही. जाऊन तुम्ही ती बी भेटा तिथल्या लोकांना, तुम्हाला त्रास आहे का म्हणावं, काम चालू आहे. अजून रस्त्याचं काम बी झालं नाही. अंतर्गत रस्ते लय आहेत, पण येण्या जाण्यासाठी समर्थनगरमध्ये एकच रस्ता आहे. आणि रणजित पाटील म्हणतात की मी परांड्याचा रहिवासी आहे. कशाचा रहिवासी? तुला रस्ता माहित नाही, तुला कुठलं काम चालू आहे ती माहित नाही, नाली चालू आहे का रस्ता चालू आहे. आणि तुम्हाला म्हणतो का बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. तू गाडीच्या खाली जरी उतरला का रे, हा, वराती चालली पुढं, नवर देऊन मागावा बँडवाले चालले. हा, आणि सगळे अन्यायकारक लोक आहेत करते समितीमध्ये. व्याज खाणारे, व्याज भट्टे करणारे, 2 नंबर धंदे, चक्र्या. तळेकरची जागा 13 गुंठे खाल्ली तर खाल्ली, त्याच्यानंतर 4 गुंठे जागा खायचा प्रयत्न करत होते. मी उभा राहिलो, मी तिथं. ही अन्याय होऊ देणार नाही. असा उभा राहून तुम्हाला खरा अन्याय विरुद्ध लढणारे म्हणेल. त्याला माहित नाही, तळेकरला माहित नाही मी उभारलेलं आणि काढून फेकलेलं, त्याच्या परबारे काढून दिलं. जाकीर सौदागरनी कुठल्या अन्याय कुणाला म्हणतात? कुठल्या शेतकरी जमीन खाल्ली, कुणाचा गुंठा खाल्ला, यांचा दाखवू का? यांच्या शाळेत अतिक्रमण, कुठलं ती गिरामीच्या विषय काय सांगितलं. आणि माझ्यासारखा आला सांगायला जरा सांगा राव, मी बी त्यांचा मिंदा. तसं जाकीर सौदागर नाही म्हणून रुततंय त्यांना. जाकीर सौदागर कुणालाच देत नाही पोटाला, निंदाच नाही ना, तर बाकीचे न्याय देतात. सांगा देत असले तर, पत्रकार आहेत तुम्ही, आणि तुम्ही खरं कुठे सगळी माहिती तुमच्याकडे असते. पुन्हा ती काय म्हणतात त्याला,
नूर चौधरी म्हणतोय की परांड्या शहरामध्ये डुकराची वाढ झाली आणि 4000 डुकरं वाढली. 4000 डुकरं कुणाला म्हणते तो? गल्ल्या किती आहेत परांड्यात? हा? अरे येड्या, तू डुकरात मोजतो का? मालकीला आम्हाला जेवायला वेळ नाही, डुकरं मोजून सांगत असेल तर किती मोठा पुढारी आहे. धंदाच नाही दुसरा. आणि ती नूर चौधरीला मला एक विचारायचं आहे, तुझ्या गाडीवर ड्रायव्हराची पगारी दिलीत का? कुणी मिळून द्यायला उतरला ना रस्त्यावर, ड्रायव्हराचे पगार दिलेत का? दुसरा एक विचारायचं नूर चौधरीला, बांधकाम केलं, मिस्त्रीची मजुरी दिली. तिसरा एक विषय विचारतो, नूर चौधरी अर्ध्या वकील, फरशी बसवणारा बारशीचा माणूस होता, त्याचे पैसे दिले. पुरावे देतो मला विचार, तुम्ही पत्रकार परिषद घेऊन मला चॅलेंज कर, मी तुला पुरावे देतो. आणि न्याय देणारा अजून दुसरा जी नेता आहे त्याला मला एकच बोलायचं आहे, माळी समाजाला न्याय द्या म्हणावं, पहिले शेजारचे त्यांचे पैसे द्या म्हणावं त्या माळी समाजाचे. आता तुम्ही पवित्र झाले. रणजित पाटलाला म्हणतोय मी, माळी समाजाला न्याय द्या आणि त्यांचे पैसे द्या समाजाचे. आणि रणजित पाटील म्हणतोय की 2020च्या ठेक्यात 11 महिन्याचा पगार मिळाला नाही मजुरांना. किती महिन्याचा? 11 महिन्याचा. बरोबर आहे. आणि बिल तर सगळं गिळलं. बरोबर आहे. त्याला मला उघड चॅलेंज आहे, 11 महिन्याचा पगार तर त्याला कधीच मिळालं, पण त्या ठेकेदाराला अजून बिल मिळालेलं नाही. कशाला अर्धवट माहिती घेतो का चमच्याची? चमच्याचं ऐकू नको, स्वतःचं ऐकून राजकारण कर, संपून जाईल. दोनदा मला म्हणतोय अंगावर येऊन दाखवून तू सिंगावर घ्यायचा. सौदागर आहे मी, एवढा सोपा जाईल का सिंगावर घ्यायला? गमा असेल तर अजून एकदा म्हणतो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तू स्वतः उभार माझी विरोधात. तुझी मागा जनता आहे का माझी मागा जनता आहे? दाखवून देतो, दाखवून. परत एकदा सांगतो की ती रणजित पाटलांनी कालच्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री, या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि माजी नेते तानाजी सावंत साहेब त्यांच्याबद्दल अशी भाषा केली अरे तुऱ्यावर. अरे त्यांचं जी कात्र चहा पिसा ती झाडू मारतात सकाळी, ती कचऱ्याची बी तू बरोबरी करू शकत नाही. आणि अरे तुरे बोलतो का तू मंत्र्याला? हा, पण ठीक आहे बोलला, पण तुला एक सांगतो मी, कॅमेरे तिथं आहेत. आमदार झाल्यापासून किती वर जाऊन आला तिथेही मला सांग, माझं चॅलेंज आहे. विरोध करायचा तर मग खरा विरोध करायचा ना. किती वर गेला सावंत साहेबाला हात जोडायलाही सांग, की त्याला विचारतो, की नाही म्हणत असेल तर तुम्हाला कॅमेरे आणून देतो. आमदारची इलेक्शन झाल्यावरची गोष्ट सांगतो. अरे खोटा बोल, रिटून बोलायचं सोडा, जनता लई हुशार झालेली आहे. तुम्हाला बाजारात नेऊन विकलेली कळायची नाही. तरी ही जी विषय मी मांडलेले आहेत, नूर चौधरींनी गोसाई समाजाच्या समाध्यावर अतिक्रमण केलेलं सोमवारपासून नाही काढलं. आंदोलन असं होईल की तुम्ही कालचं बी आंदोलन बघितलं. पहिला विषय. दुसरा विषय, शब्बीर पठाणनी इमामबाड्याकडे जाणारे रस्त्याचं अतिक्रमण नाही काढलं तर सोमवारी निवेदन देण्यात येईल आणि त्याच्यानंतर असं आंदोलन होईल. ही तुम्ही कालचं बघितलं त्याच्यापेक्षा 10 काय 50 पटीने मोठा. किल्ल्याला जाणारा, ती जमल्याला सांगतो, किल्ल्याला जाणारा किल्ला रोड कधी मोकळा नाही झालं अतिक्रमण. तिसरा विषय. चौथा विषय, भाजी मंडईला जुन्या जाणारे अडवलेला रस्ता. पाचवा विषय, समर्थनगरमध्ये नामचीन पुढाऱ्याने गरीबावर अन्याय करून रस्ता हडप केलेला, ती कधी न्याय निघाला. तर असं आंदोलन होईल की परांड्यात कधीच बघितलेलं नसेल. की माझे ही मागण्या राहतील, ही मागण्या माझे सोमवारी मी निवेदन देणार, सोमवारच्या नंतर ही करणार. आणि रणजित पाटलाला जाता जाता ही सांगतो की माझे तात्याचे लई सन्मान होते,
पण तू चमच्याचा ऐकून काही भाषा करू नको, आरे तुरीची भाषा करू नको. मी जाकीर सौदागर आहे, अंगावर ये अंगावर ये. आता शरद पवार घरी आला की ती म्हणते माझा मी पवार साहेबच झाला. ती पवार साहेब त्याला जेव्हा गरज होती भैयाला म्हणून घरी आले तुझ्या. आता आणून जागे बरं पवार साहेब तुझ्या घरात येतात का बघू. आणि परवा फेडरेशनची निवडणूक झाली, भैया बस 4 चक्रा मारले त्यांनी. काळ बदलत असतो, काळ कायम राहत नसतो. कोणाचा माझा असो कोणाचा बी असो. त्याला परत जावं लागलं भैयापाशी, साहेब मला उमेदवारी द्या फेडरेशन. भैयाने 4 दिवस चांगला खेळवलं त्याला. भैया आहेत ती राहुल भैया बघतो, कार्यकर्त्याची बैठक घेतो. पुन्हा दिलं येड्याच्या हातात मला, जा घे दिलं तुला, झाला उपकार. आणि तू येडा दुसऱ्याला येडा म्हणतो खरं. हा तर परांड्या शहरामध्ये भ्रष्टाचार त्यांचा आरोप असेल आणि आम्ही घेतलेले आरोप दोघांपैकी कुणाशी सिद्ध होते ती मला बघायचे. नूर चौधरीने केलंय नाही समाध्यावर ही अतिक्रमण. हा आम तू लोकल नाही यायला लागला दे ना, भावना दुखा लागली ना आमची, त्यांच्या विरोधात मी लढणार. मी आर्थिक गोरगरीब समर्थनगर मध्ये गिरामीण मधले आहेत, गिरामीण मधले शहरातले नाहीत. त्याच्यावर अन्याय नाही का, त्याचा रस्ता झाडात केल्यावर काय करीत ती गरीब काय करणार आहे. त्यांच्या विरोधात मी उभा राहील. गिरामीण मधला कुठल्याही गल्ली बोळातला शिक्षक सोसायटी असो, समर्थनगर असो, विद्यानगर असो, तुमच्या माहितीत सांगतो कृष्णाई नगर असो, राधानगर असो, तुमच्या माहितीची अजून नरसिंहनगर असो, कुराट गल्ली असो, सोमवार गल्ली असो, आगरकरी गल्ली असो, कुठल्याही गल्लीत अन्याय झाला तर सगळ्यात अगोदर जाकीर सौदागर अन्याय विरुद्ध त्यांच्या बाजूने 100% उभा राहील. तुमच्यासारखा पुचकड मी पुढारी नाही एवढा बोलतो. माझी पत्रकार परिषद. बघा, परांडा शहर हे 10 जुलै रोजी बंद करण्यात आलं होतं आणि नेमकं हे जे बंद आहे, शहर बंद पुकारणारे जे पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते, यांना उत्तर देण्यासाठी परांड्याचे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी पत्रकार परिषद घेतली काल. आणि पत्रकार परिषदेमधून नेमकं काय बोलले हे आम्ही तुम्हाला अनकट व्हिडिओ दाखवलेला आहे. विषय कोणतेही असो, आम्ही तुम्हाला थेट आणि आरपार दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आमचं 1 नंबरचं चॅनल आहे. या चॅनलची वर 4,75,00,000पेक्षा जास्त आहे. तुम्ही आताच हे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे गावखेड्यातले असो किंवा शहरातले असो, आम्ही वेगळ्या पद्धतीने वेगळे ग्राउंडचे रिपोर्ट घेऊन तुमच्या दररोज एक वेगळे विषय घेऊन तुमच्या भेटीला येणार आहेत. तुम्ही हे चॅनल आता सबस्क्राईब करा, म्हणजे जिल्ह्यातील छोटी घटना असो किंवा मोठी घटना असो, आम्ही त्या घटनेच्या ठिकाणी जाऊन थेट ग्राउंडचे रिपोर्ट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आताच हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.